जय महाराष्ट्र. मी तुळशीदास भोईटे. न्यूजरूम लाईव्ह. आपल्या न्यूजरूम लाईव्ह या कार्यक्रमात आपण दरवेळी चर्चा करत असतो समाजातील मान्यवरांशी, वेगळ्या क्षेत्रातील नेत्यांशी, आणि आपला प्रयत्न असतो तुमच्या आमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की आपल्या शेतकऱ्यांचं होणार तरी काय. ते संपावर गेलेत. त्यांनी प्रथमच संपावर जाऊन स्वाभिमानाचा लढा लढून यशसुद्धा मिळवलं. मात्र जी कर्जमाफी जाहीर झालेली आहे ती त्याचा व्यापक प्रमाणावर कसा सर्व शेतकऱ्यांसाठी वापर करता येईल, ते कसं उपयोगात आणता येईल, आणि कर्जमाफी मिळाल्यानंतर शेतकरी खरोखरच कर्जमुक्त कसा होऊ शकेल, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं की दरवेळी जो तुम्हाला आम्हाला जगवतो तो शेतकरी स्वाभिमानानं कुणाकडेही हात न पसरता कसा काय सक्षम शेतकरी म्हणून जगू शकतो, यावर सुद्धा आपल्याला विचार करायचा. हे सर्व प्रश्न तुमच्या माझ्या सर्वांच्याच मनात घोळत असतात, विशेषतः या मातीवर आणि मातीतल्या माणसांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात. या प्रश्नांचीच उत्तरं मिळवण्यासाठी या मातीतलाच एक शेतीतज्ञ आम्ही बोलवला आहे, ते म्हणजे डॉक्टर बुधाजीराव मुळीक. बुधाजीराव, म्हणजे तुमची ओळख करून देण्याची महाराष्ट्राला तरी गरज आहे असं मला वाटत नाही. इतकं तुमचं काम व्यापक आहे, एवढ्या वर्षांचं, एवढ्या दशकांचं. खरं तर पहिला प्रश्न हाच आहे. कर्जमाफी मिळाली आहे, मात्र आपला शेतकरी सर्वार्थानं कर्जमुक्त होऊन सक्षम शेतीकडे, सक्षम शेतकरी म्हणून उभा टाकू शकतो, अशा काय नेमक्या योजना आहेत? नाही, पहिला भाग म्हणजे ही कर्जमाफी आम्ही कबूल करत नाही अगोदर. कारण माझं म्हणणं आहे कर्जमुक्ती असते, माफी गुन्हेगाराला असते ना, तो काही गुन्हेगार नाही आहे. बरोबर आहे. दुसरा भाग असा आहे की ही फार झटकन विचाराने केलेली अपुरी कृती असं माझं म्हणणं आहे. कारण जर कर्जमुक्ती करायची झाली तर अशी केली पाहिजे की जो कायमचा तो पायावर उभा राहायला पाहिजे, आणि शेती आणि पूरक व्यवसाय जी पाहिजे ज्याचा शेतीशी संबंध आहे. आता आम्ही याकरता संकल्पना 4 साली मांडला होता, भूमाता जाहीरनामा. नंतर त्याच काळात आम्ही इन्कम रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर, प्रोटेक्टिंग द प्रोटेक्टर्स, अन्नदाते संरक्षणाचं पुस्तक इंग्रजी पब्लिश केलं होतं. आणि मग त्यानंतर 2006 साली मोहन धारियाजी होते, कर्ज मुक्तीचं त्यावेळी आंदोलन केलं किंवा त्यांनी उपोषण केलं, ज्यात आम्ही बराचसा भूमाते सहभाग होता. आणि दिल्लीला आमची पंतप्रधानांच्याबरोबर चर्चा झाली. त्यावेळी शरदराव पवार होते अर्थमंत्री, त्यावेळचे चिदंबरम होते, शिवराज पाटील होते, अंतुले होते, पृथ्वीराज चव्हाण होते, आणि सगळे अर्थशास्त्रज्ञ म्हणा, RBIचे लोक होते. तरी माझं म्हणणं त्याही वेळी मी 42 मिनटं मांडलं होतं. मोठी चर्चा झाली होती. तर 2008 साली त्यांनी कर्ज त्यांच्या पद्धतीनं जाहीर केली, आमच्या पद्धतीनं नव्हे. पण ठीक आहे, गळ्यात थोडा फास निघाला असं म्हणतो आम्ही. त्याच्यावेळी आपण कर्ज मुक्ती म्हणतो आमच्या संकल्पनेतली. हे जगात काय चाललं हे बघायला लागेल ना, कारण जगात काही शेतकरी नाहीत का, जगात अडचण नाही आहेत. कारण मी लहान असल्यापासून, म्हणजे साधारणपणे धरा तुम्ही 65 वर्षापासून तरी कमीत कमी आम्ही ऐकतो, कारण 76 चालू आहे माझं, की जपान हा भूकंपाचा देश. मराठी शाळेत म्हटले जपान हा भूकंपाचा देश, हे शिकवलं आम्हाला डोक्यात. मग भूकंप असताना शेती कशी करतात, कारण भूकंप झाला झाडाच्या मुळाचं काय व्हायचं मोठा प्रश्न असतो ना. इमारतीला संरक्षण देऊ शकता. मग काही भागात युरोप खंडाचा कायमचा बर्फ असतो. अमेरिकेत जिथं मी बरेच वर्ष होतो कायमचा बर्फ असतो. कॅनडात कायमचा बर्फ असतो 6 महिने तरी, काही भाग सोडला तर. इस्रायलला सर्वांना माहिती आहे की पाण्याचं किती शॉर्टेज दक्षिणेला आहे, थोडं उत्तरला बरं आहे. ब्राझीलला दुष्काळ ऐकतो आपण, ऑस्ट्रेलियाला ऐकतो, आफ्रिकेला ऐकतो. जगातले इतर देश काय करतात हा मोठा प्रश्न असतो. किंवा दुष्काळ असो, पूर असो, याची झळ कुणाला इतर कशी बसत नाही. कधी मंत्र्याला बसत नाही, कधी कलेक्टरला बसत नाही, कधी कमिशनरला बसत नाही. हा काय गोडबोंगाला आहे, मोठा भागच असतो ना असा. तर ते असं असते की निश्चित उत्पन्नाची हमी. आता ज्यावेळी आम्ही एक यावेळी सुरू केलं होतं, खरं मी आम्ही डिसेंबरला आमच्या ते भूमाता महिला ब्रिगेड एक आहे, भूमाच्या बऱ्याच संस्था आहेत. भूमाता महिला ब्रिगेड हे तुम्हाला माहिती आहे, ते शनी शिंगणापूर अमुक बरेच चर्चेला आलं. त्यात म्हणजे कमल सावंत म्हणून आहे सध्या, म्हणजे भारताच्या त्या 11 वर्षे ओपनिंग बॉलर होत्या क्रिकेटमध्ये. आणि मग ते पुष्पक केवडकर, प्रियंका जगताप, दुर्गा शुक्रे अशा काम करतात बऱ्याच महिला. तर ते ह्याचं म्हणणं होतं आमच्या कमल सावंतचं की ती बाजारात गेली आणि त्यांनी सांगितलं की वाटाणे 12 रुपयाला सर मिळाले. मला सुरुवातीला आनंद झाला, म्हणाले स्वस्त मिळाले. नंतर वाटलं शेतकऱ्याला कसं परवडत असेल, कारण त्यांची शेती आहे पुण्याजवळ अशी नगर जिल्ह्यात. मग त्या दुपारी आल्या, म्हटलं हो आपण कर्जमुक्तीची मुवमेंट घेऊ, आणि फळ्यावर आम्ही आराखडा केला.
मग शेतकरी कोण हा पहिला भाग बरं का. आता हे सगळे बोलत आहेत. माझं म्हणणं आहे पूर्णवेळ शेतकरी आणि अर्धवेळ शेतकऱ्याची व्याख्या करणे या देशात जरुरीचं आहे. म्हणजे पहिलं करावं बरं का त्यांनी. खरं 8 दिवसात करू शकतात ते. ज्याला शेतीखेरीज इतर उत्पन्न आहे तो अर्धवेळ शेतकरी झाला. ज्याला शेतीवर पूर्ण अवलंबून आहे तो पूर्णवेळ शेतकरी झाला. बुधाजीराव मुळीक हा पूर्णवेळ शेतकरी नाही हे लक्षात ठेवायचं पहिलं. नाही तर सूट घालूच शकत नाही. रान विकावं लागेल त्याला. बरोबर. मुंबईला येतं आणि साधं गणित आहे. मग आम्ही काय सांगितलं ही एकदा व्याख्या आपल्या कन्सेप्टला क्लिअर पाहिजे. सरकारच्या सर्व योजनेचा पहिला फायदा हा पूर्णवेळ शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. आणि मग अर्धवेळ शेतकऱ्याला तुम्ही इंटरेस्ट सबवेन्शन करा. म्हणजे व्याजदरात सवलत द्या. कारण तो देशाची सेवा करत असतोच. पण निर्णय इतर तुम्ही योजना त्याला द्या. पण पहिली योजना ही याला लागेल. हा एक पहिला भाग झाला. शेती म्हणजे फक्त शेती असते का? शेती आहे, पूरक बैल जोडधंदे आहेत, आहेत. गाई आहेत, म्हशी आहेत, शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, कोंबड्या आहेत, मासे आहेत, काजूपासून ती केळीपासून लागवड आहे त्याची. तुम्ही सिल्क आणि मिल्क असं म्हणतात म्हणजे रेशीम उद्योग आहे. त्यात तुम्हाला ऑस्ट्रीच फार्मिंग ज्याला तुम्ही ऐकलं असाल की हो. इमू पालन म्हणतात. हरितगृह आहे, ग्रीन हाऊस जे मोठ्या प्रमाणावर होतं. मध करतात लोकात किंवा चंद्रपूरला सागाचे करत असतील. हा सर्वाचा शेतीचा संबंध आला प्रक्रिया उद्योगाचा. मी जे म्हणतो हेच अर्थसंकल्पात मांडतात. शेती अँड अलाइड इंडस्ट्री असा शब्द असतो. बरोबर आहे. मग याची ज्यावेळी संपूर्ण कर्जमुक्तीची आम्ही संकल्पना मांडली त्यावेळी मी भूमाता शेतकरी कर्जमुक्ती अभियान असं टायटल दिलं आम्ही त्याला. आणि महिला आणि तरुणांच्या माध्यमातून चालवायचं. मग आमच्यात मकरंदसारखे बरेच तरुण आहेत की ज्यांचं वय 25शीत आहे ॲक्च्युली तरुणाचं. कारण त्यांना असं एक त्यांना अजून 70-80 वर्ष देशात जगायचं आहे. महिलांना घर चालवायचं आहे. आणि कोणतंही काम जर महिलांनी घेतलं तर चिकाटीनं पुढे येतात. तुम्ही आईचं जेवण असो किंवा सौंचं तुमच्या आता जी कर्जमुक्ती झालेली आहे जी सरकारने जाहीर केली त्याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात नाही मी सांगायचं तुम्हाला तर. सांगितले का की ही कर्जमुक्ती नाहीच आहे. हा एक तुम्हाला झालं कॅन्सरचं ऑपरेशनवरती त्यांनी लावलं तुम्हाला बँडेज. अरे कॅन्सर खाली चालला आहे ना. मग आम्ही काय सांगितलं होतं त्यांना की ऑपरेशन एकदाच करा. सारखं करायची गरज नाही. बरं 1982 साली अमेरिकेने कर्जमुक्ती केलेली आहे. नाही असं नाही आहे. ही काय भारत करतोय असं नाही आहे. काय शेतकऱ्यावर देश आला देशावर शेतकरी नाही. अगोदर शेतकरी मग भारत आला हे डोक्यात ठेवायचं. नक्कीच. अगोदर शेतकरी मग जग आला. जे काय असेल ते फंडाज आर व्हेरी क्लिअर आमचे. मग आम्ही काय सांगितलं त्यांना की एकदा कर्जमुक्ती कशी करायची. तर आम्ही एक फॉर्म काढले ते 1 लाख फॉर्म. ते 24,000 आता भरून झाले आमच्यात. थोडासा डिले होतो. दुसरं आम्ही केलं की 1 पानात माझी भूमिका सांगितली 2 पानात शेतकऱ्यांना का की कशा करता पाहिजे. त्यात आम्ही त्यांना सांगितलं एक असं आहे की या देशामध्ये शेतीला किंवा शेतकऱ्याला फायदेशीर एकही कायदा झाला नाही बरं का. अन्नसुरक्षेचा कायदा केला. जगाच्या पाठीवर भारत पहिला देश आहे. 1 रुपयाला ज्वारी, 2 रुपयाला गव्हाण, 3 रुपयाला भात विकणार आहे. त्यावेळी मला हे कळालं नाही. अरे निदान 30 रुपयाला ज्वारी, 30 रुपयाला बाजरी, 30 रुपयाला गहू, 30 रुपयाला तांदूळ असं तर शेतकऱ्याला कायदा करायचा दुसरा नाही. फुकट द्या आम्हाला द्यायचं काय म्हणणं नाही. परवडलं पाहिजे ना 1 रुपयात. जगात म्हणजे कुठल्याही देशाने दाखवा करून ते आपण पराक्रम केला हरकत नाही. त्यांनीच सांगायचं की सार्वजनिक सेवेसाठी शेती जमीन घेता येते. त्यांनीच सांगायचं. सरकारनेच सांगायचं 3 फुटाखाली जमिनीची मालकी सरकारची आहे. त्यांनीच सांगायचं की इसेन्शियल कमॉडिटी ॲक्ट पाहिजे म्हणजे अत्यावश्यक वस्तू कायदा. अत्यावश्यक वस्तू तर अत्यावश्यक दर द्या ना त्याला. म्हणजे सगळे फायदे ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की एकंदरीत आपल्या देशात जे काही कायदे होतात नीतिनियम तयार केले जातात जे काही कायदेशीर ते सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना विश्वासात तर सोडून द्या विचारात न घेता फक्त आणि फक्त त्यांच्या विरोधात तयार केले जातात ना. एक बायला असं आहे की एक तर ते ग्राहक प्रेरित असतात दुसरे उद्योग प्रेरित असतात. पहिलं शेतकऱ्याला कुणी गृहीत धरत नाही बरं का. ते भाषणामध्ये अर्थसंकल्पामध्ये पॅरेग्राफ टाकतात. कारण मी अर्थसंकल्पामध्ये पूर्वी 95 काही वर्ष जात होतो. ज्याला अर्थसंकल्प पूर्वचर्चा असे म्हणतात. आम्ही म्हणायचे की ठीक आहे लोणचं लागतं म्हणून घेतात थोडंसं कढीपत्ता बाजूला काढतात त्याच्यापैकी चर्चा असायची. यशवंत सिन्हा होती त्यावेळी आणि या भूमिका मी मांडत होतो. नाही असं नाही. तुमच्या सोयीच्या भूमिका तेवढ्या त्यांना घेतात. त्यांना घेत नाही असं नाही. तुम्ही त्यांच्या सोयीचे घेतात. आता एक अडचण काय असते की माझं म्हणणं आहे की जे अर्थसंकल्प तयार करतात किंवा जे शेती धोरण ठरवतात त्यांचा प्रत्येक शेती संबंध फार कमी आहे. किंवा शून्य आहे म्हटलं तरी असं वाटायचं कारण नाही. वाचून शेती करून निळा नाणं जाऊन शेती करून निळा हे तुम्हाला सांगतो बरं का. खरं म्हणजे खेड्यातल्या एखाद्या म्हातारनं सांगितलं अर्थसंकल्प चांगलं कर ते चांगलं करेल. ज्याची वाटणी देऊन टाकेल बाकीचं आपण घेऊन टाकेल त्यालाही नुकसान हिलाही नुकसान नसतं. तुमच्या माहितीकर सांगतो तसं घडत नसतं. मग काय घडलं की आम्ही काय सांगितलं ज्याचा कायदा होत नाही
तसं आत्तापर्यंत काय केलं आहे, तर पंजाबराव देशमुखांनी सांगितलं 50मध्ये भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री होते खरं म्हणजे, पण त्यांना कॅबिनेटचा इंडिपेंडंट चार्ज होता. पण पहिले ज्यांनी सांगितलं की स्वतःला लागणारा गरजेचा माल उत्पादन खर्चापेक्षा अधिक किमतीला विकत घेऊन स्वतःचा उत्पादित माल उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला विकून शेतकरी हजारो कोटी हे सेवा आणि उद्योग क्षेत्राला अनुदान देतो असं त्यावेळी त्यांनी सांगितलं. तर आता भारतात ते लाखो कोटीचं आहे, काही फरक काही पडलेला नाही फारसा, एवढंच आहे. दुसरा असं आहे की 1963 साली दुष्काळ हा शब्द महाराष्ट्रानं कायद्यानं काढला. अन ॲक्ट टू डिलीट द टर्म फेमिन फ्रॉम ऑल लॉज इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र असं कायदा करण्यामुळे ते देशातलं एकमेव राज्य आहे बरं का. मी तुम्हाला आत्महत्या संपवायची, आत्महत्याची व्याख्याच बदलून टाका डोक्याला, आत्महत्या शब्दच काढून टाकायचे डिक्शनरीत ना. तसं अन ॲक्ट टू डिलीट द टर्म फेमिन फ्रॉम ऑल लॉज इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र तुम्ही काय हायकोर्टच्या लायब्ररीतनं घेऊ शकता, काही विशेष नाही आहे. आता हा जसा केला नंतर त्यांनी असे बरेच कायदे केले, अनेक कायदे असे इतके कायदे करून टाकले त्यांनी की मग एक अडचण अशी येते की आम्ही काय सांगितलं 1992 साली सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं. लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टाने, कोर्ट आहे का वरती मोठं नाही आहे. त्यांनी काय सांगितलं की शेतकरी हा प्रामाणिक कर्ज फेडणारा आहे, शेती ही हंगामी आहे, कारण एक हंगाम गेला दुसऱ्या हंगामाशी येत नाही, त्यामुळं शेतीवरती चक्रवाढ व्याज लावलं जाऊ नये. म्हणजे हे नाही आहे, चॉईस नाही आहे, मागणी It should नाही not आहे be. आणि नाही, हे it should not be. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्यामुळं चक्रवाढ घेऊ नये असं स्पष्ट सांगितलं. कारण एकदा दुष्काळ बसला की 3 वर्ष मागे येतात. जे शेती करतात त्यांना म्हणतो मी ते समजतं. अहो त्याच्यानंतर 92 सालानंतर एखाद्या लाख कोटीच्या वरती चक्रवाढ त्यांनी गोळा केलेला आहे. अजूनही करत असतील बरं का, तुमच्या माहितीकरता अजूनही करतायत. मग काय कायदा केला शेतीकरता, काहीच केलं नाही. मग आम्ही काय सांगितलं त्यांना, नंतर 1996 ते 2004 या 8 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी जर आधारभूत किमतीचा आधार घेतला, आधारभूत किंमत ही भारत सरकार जाहीर करते, ज्याला MSP म्हणतो आपण, त्याचा जर आधार घेतला आपण तर 32 ते 50% तोट्यात शेती करतो 12 पिकाकरता. ती माझ्या कर्जमाफी किती खोटी किती माफी लिहिलं आहे मी, ती पिकंही लिहिली आहेत. आता मला सांगा तुम्ही, आणि या त्यांच्या निवेदनावरती हायकोर्टला दिलेल्या भारत सरकारच्या उपसचिवाची सही आहे, म्हणजे त्यांना माहिती होतं ना. मग माझं म्हणणं आहे की जर 32 ते 50% तोट्यात तो निर्णय पिकाकरता डाळीपासून कापसापर्यंत तोट्यात शेती करतो असं तुम्ही निवेदन देता, मग तो काय कर्जबाजारी होणार नाही, घरावर सोन्याची कौलं घालेल का तो, काय करणार आहे तो? तुम्ही निवेदन देता ना. आता तुम्ही ॲडमिट केलं एकतर आधारभूत किंमत हीच आधार देत नाही. आता हे तुम्हाला का म्हटलं मी, हे शेतकऱ्यांना बाजू मांडली मी. म्हटलं का घडतं, तर आपल्याकरता कायदे नाहीत. म्हणून आम्ही 4 गोष्टी मागितल्या की कायद्यानं कर्जमुक्ती करा, सिंपल. जे करायचे कायदा करा. तुम्ही ऑर्डिनन्स काढताना रात्री तुम्ही हा एक ऑर्डिनन्स काढून टाका, कायद्यानं कर्जमुक्ती, शेती आणि पूरक व्यवसायाची कशी करायची ते आम्ही सांगतो तुम्हाला. दुसरं काय, तुम्ही कायद्यानं बाजारभाव द्या शेतीला. मग आमच्या कांद्याला 15 रुपये 50 पैसे असेल, जे काही नाशिकला जे करतात त्यांना माहिती आहे सगळं बरं का, मी म्हणतो ते. मग तुम्ही द्राक्षाला मला वाटतं आता 25 रुपये आहे उत्पादन खर्च बरं का किलोला, आणि दूध हे 40 रुपये किलो, त्याशिवाय परवडतच नाही तुमच्या माहिती करता. कारण असं आहे की 30 किलो त्याला कमीत कमी ओला चारा लागतो, 5 किलो सुका चारा लागतो, आणि 5 किलो पेंड लागते, त्याची किंमत काढा तुम्ही. आणि मी म्हणतो ते चेक करा ना, मी शेतीवर बोलायला सोडतो याच्यापुढं कायमचं. मग माझं काय म्हणणं आहे, 40 रुपये जर असला आणि त्याला तुम्ही 30 रुपये देत असला तर 10 रुपये कुठे खिशात घालणार आहे. यात अजून गाईचं मी भांडवल धरत नाही, याचं व्याज धरत नाही मी, त्याचं शेतकऱ्या श्रम धरत नाही, तरी सांगतो बरं का तुम्हाला मी. मग आता हा एकदा भाग बघितला आपण, किंवा आम्ही काय त्याला सांगितलं की कायद्यानं जी काय तुम्हाला द्यायची ते आम्हाला कायद्यानं द्या. म्हणजे काय होतं, तालुका कोर्टी आदेश दिला आणि तहसीलदारची खुर्ची जप्त करून टाकेल, कारण त्याला पैसे दिले म्हणून. आता जे होतं ना सारखं तुम्हाला वाटलं कोथिंबीर गेली, आता बऱ्याच लोकांना माहीत नाही, कोथिंबीर अक्षरशः शेतकरी अर्ध्या किलोची जुडी देतो बरं का, अर्ध्या किलोची देतो, आणि त्याचे 150-200 ग्रॅमची करून विकतात बाजारात. आता तुम्ही आश्चर्य करा, तुम्ही सांगा ह्या बिचाराला किलोला 5 रुपयेसुद्धा मिळत नाहीत त्याचे, तरी तो हॅप्पी होईल बरं का. मग एकदा ठरवा ना उत्पादन खर्च कोथिंबीरचा किती येतो, आणि त्याला द्या ना कायद्यानं बांधून. उत्पादन खर्चाचा मुद्दा येतो तेव्हा आता सध्याचा तुरीचा प्रश्न खूपच, म्हणजे माझ्या टीमकडे त्या विषयावरचे सुद्धा प्रश्न आहेतच. तुम्ही हां सर, मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमामध्ये तुरीचं उत्पादन घ्या,
तुमची तूर शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. पण आज महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था आहे शेतकऱ्याची की त्याला वाटेल त्या भावाला, मिळेल त्या भावाला त्याला आज तूर विक्री करावी लागत. त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? नाही, एक आहे की तुरीचं घेतलं म्हणून तुम्ही आता पर्टिक्युलरली, कारण मी गेल्या वर्षी एका कुठल्याही चॅनलवर तुमच्याही सांगितलं असेल की मी सांगितलं होतं की तुम्ही 100 रुपये तुरीला हमी भाव द्या, कायद्याने तुरीचा पाऊस पडेल, हे सांगितलं होतं बरं का. तुम्ही आयात केली ती अशी जास्त. आता तूर म्हणून बघू नका, तुरी प्रोटीन म्हणून बघा. तुम्ही जातात ना जिममध्ये प्रोटीन खातात ना, तूर ते म्हणून बघा. तूर ही नायट्रोजन जमिनीत फिक्स करते म्हणून बघा. तूर ही हवामान बदलाला उपाय म्हणून बघा तुम्ही. आता ह्यात तुम्हाला वाचायला दिसेल, मी देईन तुम्हाला तुरीचं काढलंच म्हणून मी खरं देणार आहे तुम्हाला चार्टा, तुम्ही दाखवू शकता की तूर काय काय करू शकते हे म्हणून बघा. आता ते केलेलं नाही. मग काय झालं, गेल्या वर्षी आता नॉर्मल कसं आहे, ज्या गोष्टीला माणसाला हमीभाव 100% नसतो तो काय करतो, तर परसेप्शनवर जात असतो ना. किंवा काय, आता तुरीला 200 रुपये दर मिळाला बरं का, आपण तूर करायला हरकत नाही. कधी नाही ते 12, 13, 13, 14, 14, 15 आणि 15, 16 जूनपर्यंत बरं का. नंतर पाऊस पडला. इथं कंटिन्युअस दुष्काळ बऱ्याच भागात पडला. मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, किंवा इतर आपल्या DPAPचे तालुके, जत आटपाडीपासून ते सातारा जिल्ह्यातले मान खटावपासून सगळं तुम्ही पारनेरपर्यंत सगळे घ्या तुम्ही कुठलेही, यात दुष्काळ पडला. आता दुष्काळात शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं होतं. मग दुष्काळात तुम्हाला पाण्याच्या पातळीपासून सगळं खाली गेलेलं असतं. शेतकऱ्याला गुंतवणूक, कुठल्याही कॅनॉलला लिफ्ट चालत नाही, काही पाणीच नसतं ना, तर परकडे टँक नाही. त्याने घेतल्या ट्रॅक्टरला काय करायचा प्रश्न आहे, त्यांनी झाडी लावली असतात, त्याला काय प्रश्न बागेचा. मग त्याची अडचण अशी झाली की ज्यावेळी आलं त्यावेळी पाऊस पडला, त्यावेळी झटकन त्याने काय केलं, तुरीला दर चांगला दिसतो, झटकन मिळतं 4-5 महिन्यात पीक. मग त्याने तुरीला ड्रीप केलं, हे विशेष आहे बरं का. ड्रीप सरकारने सांगितलं म्हणून केलेलं नाही, ड्रीप त्याने केलं. त्याला अशा आजच्या वाटली की निदान 100 रुपये तर मिळतील. सरकारी दर जाहीर झाला 50 रुपये 50 पैसे सरकारी दर जाहीर झाला बरं का. खरं माहिती त्यांनी जावं सरकारच्या तालुका सीट फार्मवरून किती खर्च आहे काढावा, किंवा विद्यापीठात जाऊन काढावा. आता ॲक्च्युली तूर गेली की तिला 32 रुपये 50 पैशाला गेली. लासलगाव मार्केटला मॅडम पावते आले आहेत खरं म्हणजे लोकांच्या. आता तुम्ही सांगा, ज्याने ड्रीप केली तुरीला, ज्यानं उत्पादन काढलं, कारण उत्पादनावर बोनस असतो, तो खड्ड्यात गेला. मग त्यांनी सांगितलं की आम्ही खरेदी करू. आता खरेदी करून का म्हणजे काय, मला वाटतं एकूण ह्याच्यामध्ये काही 18 किंवा 18.7% काहीतरी एकूण उत्पादनाची तूर खरेदी केली त्यांनी हमी भावाच्या, किंवा थोडी जास्त असेल फरक. तर त्यापैकी अक्षर सांगतो तुम्हाला मी, शेतकऱ्याची 2%च होती. शेतकरी 2%च होती बरं का, हे लक्षात ठेवा. कारण का, व्यापाऱ्यांनी घेऊन याचा कायदा नाही त्यात, तो झाला पाहिजे. आणि मग यांनी काय केलं, कायदा तोच. माझं काय म्हणणं आहे, एकदा तुम्ही कायदा करा की शेतकऱ्याचं उत्पादन आहे किंवा पूरक व्यवसायाचं उत्पादकाखेरीज कोणीही, किंवा त्यांनी नेमलं की एजंटखेरीज कुणीही विकू शकत नाही. कायदा करा, बघा सगळं नीट होतं एका वाक्यात. पण मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच सांगितलेलं ना की तूर उत्पादकाला पहिलं प्राधान्य राहील खरेदी विक्रीच्या वेळी, आणि नंतर व्यापाऱ्यांना राहील. पण तसं काही झालं नाही. मुख्यमंत्री बोलले हा कायदा नाही, बोलल्याबद्दल शिक्षा आहे का कोणाला, नाही आहे. पंतप्रधान बोलले हा कायदा नाही, असं असतं ते बोलेल ते कायदा 100% मांडला असतं. त्यांनी म्हटलं असतं मुख्यमंत्र्यांनी की जर 100 रुपये तुरीला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव राहील, हे त्यांनी सांगितलं असतं. कायदा केला असता ताबडतोब ऑर्डिनन्स काढून. मग काय झालं असतं, 32 रुपयाच्या माणसाला 68 रुपये तुम्हाला किंवा 67 50 पैसे द्यावे लागले असते. आता जे म्हणतात ना की आम्ही हमी भावापेक्षा कमी भाव दिलं तर आम्ही त्याला कायद्यानं गुन्हा धरू असं म्हणतात. तर मी म्हटलं की चांगलं आहे, तुमचे फार चांगलं आहे, पण ते कायदा करताना असं कायदा करू नका की जर शेतकऱ्याच्या संमतीनं व्यापाऱ्याने कमी घेतलं तर त्याला सूट राहील, म्हणजे पळवाट लगेच निघेल बरं का ताबडतोब. म्हणजे वकिला नाही काम होईल आणि ह्या नाही काम होईल ताबडतोब. तसं करू नका, त्याच्याकरी त्यांचंच सांगा. आता दुसरा एक भाग असा असतो बरं का, असं करायला हरकत नाही तुम्ही कायदे करताना, की हमी भावापेक्षा कमी भाव जर मिळाला नाही तर तुझ्या सोया काही पर्याय उपाय यंत्रणा काहीच नाही बरं का त्याची. आता तिसरा भाग कसा असतो की माझं अगोदर काय म्हणणं होतं की अगोदर या शेतकऱ्यांचे पैसे ताबडतोब तुम्ही देऊन टाका. खात्री काय त्याला, तुम्ही जे बोलता ते कायदा करा ताबडतोब. त्यात अडचण काय आहे तुम्हाला. हाच खरा प्रश्न आहे की नेमकी अडचण काय असते. कारण जेव्हाही शेतकऱ्यांचा विषय येतो, वायदा खूपदा होतो, वायदा. मात्र कायदा नसल्याने, आणि कायदा केला तरीसुद्धा त्यात पळवाट अशी चलाखीनं ठेवली जाते की फायदा शेतकऱ्याचा होत नाही. तो वायदा, तो कायदा, ते सर्व काही भलत्यांच्याच उपयोगाचं ठरतं. हे असं का घडतं
आणि हे कसं टाळता येईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर सुद्धा टीम जय महाराष्ट्राला अनेक प्रश्न विचारायचे आहेत बुधाजीरावांना. थोडंसं आपण थांबूया एका ब्रेकसाठी. कायदा होतो, वायदासुद्धा केला जातो, नाव शेतकऱ्याचं असतं, मात्र फायदा त्याचा कधीच होताना दिसत नाही. हे चित्र 100% बदलावं लागेल. यासाठीच आज आपण न्यूजरूममध्ये बोलवलेला आहे डॉक्टर बुधाजीराव मुळीक, कृषी तज्ज्ञ. एक असा माणूस की ज्याने काही दशकं फक्त एकच ध्यास घेतलेला आहे. त्यांचा श्वाससुद्धा तोच आहे, तो म्हणजे शेती, शेती आणि फक्त शेती. शेतकऱ्यांसाठी सातत्यानं ते विचारच करत नाही, आचारसुद्धा त्यांचा तोच असतो. भूमापटाच्या माध्यमातून टीम जय महाराष्ट्राला अनेक प्रश्न विचारायचे आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अनेक वेळा सांगता की शाश्वत शेती करावी, तर ही शाश्वत शेतीची संकल्पना काय आहे आणि सरकार हे खरोखर शाश्वत शेतीसाठी कार्य करतंय का? नाही, एक असं आहे की सरकारी संकल्पना आहे माझ्या बरं का. सरकारी संकल्पना आहे, काही लोकांनी केलेली लोकशाहीची संकल्पना असते. म्हणजे सरकारने सगळ्याचं कल्याण होतं या म्हणण्याचं मी नाही. अमेरिकेत होतं, 100% होतं, इस्रायलला होतं, आपल्यात होतं असं नाही बरं का. कारण देश 65 लाख कुठलं असेल तोट्यात आणि महाड सरकार 4 लाखच्या वरती काहीतरी त्यांचं कर्ज आहे, तरी 7वा आयोग मागतात ना. आश्चर्य आहे ना. तोट्यात असताना घरात कोणी घेईल का? शालू घरात घेईल का कोणी? का पैठणी घेईल का कोणी? नाही घेणार ना. साधं गणित आहे ना. तर ती एक संकल्पना आहे माझं म्हणणं आहे. पण एक शाश्वत शेतीचा अर्थ असा आहे, टिकाव म्हणतो आपण, कारण एकदा टिकाव पाहिजे ना. तर आत्ता उत्पादन घेतलं की ती माती उत्पादन करणारे टिकाव आहे, याला शाश्वत म्हणतो आपण. सस्टेनिंग ॲग्रिकल्चर असं म्हणतात जगात. सस्टेनेबिलिटी हा एक झाला. आणि शेती टिकाव आहे का परत प्रोफेशन म्हणून तो कमर्शियली, कारण ते टिकलं पाहिजे ना. तर शेतीतनं लोक बाहेर पडत आहेत. शेतीत आत कोण येतं का? तर नाही, हे चोर काळे पैसेवाले आत येतात बरं का फक्त. बाकी काही शेतकरी बिचारा पोरगा त्याचं म्हणतो की शिकवत जा, पहिला शिक, नोकरी करण मग ये, हा दुसरा भाग आहे. आता आम्ही टिकाऊची तुमची संकल्पना सांगतो मी. म्हणजे माझं जे म्हणणं होतं की जैविक शेती खरंच टिकाऊ शेती आहे, 100% केली पाहिजे. 100% जैविक केलं का नाही होणार, 70-30 होईल, 80-20 होईल, पण होणार आहे. माझी स्वतःची घरी शेती करतो बरं का. कुणी शिरोळ गावात जावं, कोल्हापूर जिल्ह्यातल्या तालुका आहे शिरोळ आहे, तिथं आमचं नाव विचारावं, रानात शेती आहे माझी. तुम्ही गेला तर तुम्हाला 90 टन ऊस दिसेल शाश्वतला, अडचण काहीच नाही. पण अडचणी अनंत आहेत. आता तुम्हाला अगोदर सांगितलं माझं पोट शेतीवर नाही, चोऱ्या करून नाही, पण माझं पोट शेतीवर नाही आहे, कारण मला जगू शकतो शेती खरीच, हा एक भाग आहे मोठा. दुसरा भाग कसा असतो माहिती आहे का, की ज्यावेळी आम्ही म्हणतो तर आम्ही काय सांगितलं की परदेशांनी काय केले पहिलं ऐकून घ्या सगळ्यांनी बरं का. आणि हे करणं खरं जरुरी आहे. तुम्हाला सांगतो, हे मी मुख्यमंत्र्यांना एकदा पाऊण तास बोललो होतो. 21 जुलै 2015ला अमेरिकेतून आलो होतो. मी होते, आमच्या सौ होत्या, उल्हास पाटील शिरोळचे आमदार होते आमच्या, दिनेश जैन म्हणून एक अतिरिक्त सचिव होते, ॲडिशनल चीफ अतिरिक्त मुख्य सचिव, आता मला वाटतं ते खातं बदललं त्यांचं. आणि सुभाष देसाई आमदार होते, त्यांनीच केली ती फिक्स. रात्री 9:15 ते 10:30 वर्षाला. या प्रत्येक गोष्टी मी क्लिअर केल्या होत्या. मला लक्षात जास्त राहतं बरं का, एक मोठा भाग आहे. कारण कुठली डेट विसरत कोणते मुद्दे तुम्ही मांडलेले? नाही, मी त्यावेळी त्यांना हे स्पष्ट सांगितलं होतं की पहिला मुद्दा त्यांना सांगितला होता. मी आता ते खरंच ही इज अ व्हेरी गुड सायलेंट लिसनर, शांतपणे ऐकून घेतात बरं का. त्यांचं एक विशेष आहे, मध्ये अजिबात बोलत नाही, शांतपणे ऐकून घेतात. म्हणजे पेशंट आहेत चांगले. आणि 45 मिनिटात मी फार तर एखादं वाक्य 2 वाक्य बोलले असतील. एकदा आत फोन घेऊ का, एकदा सर चहा घ्या, बस दॅट्स ऑल. त्यावेळी त्यांना पहिलं म्हटलं होतं मी की सातत्याने जे म्हणतो ना आपण की गेल्या सरकारने काय केलेलं नाही, तो भाग असतो नेहमीचा. तरी म्हटलं न केलेली गोष्ट सांगतो तुम्हाला मी. 1963ला काही नोव्हेंबर महिन्यामध्ये कायद्यातनं दुष्काळ शब्द काढून टाकला. तुम्ही दुष्काळ शब्द घाला. आता संदर्भ बदललेत. कारण त्या संदर्भात यू कॅन रिलिव्ह इन द पास्ट. आपण आपल्या मागच्या गोष्टीमध्ये परत जगू शकत नसतो, तर ती काढा. तर त्यांना सांगितलं काय फायदा होता त्याचा. दुष्काळ शब्द असला तर RBIच्या इनबिल्ट फॅसिलिटी आहेत. हे कर्जमुक्ती आहे ना, मला सांगितलं दिवसात मोकळं करेन यांना मी, काय अडचण ह्यांची जास्त खर्च नाही येतं बरं का. मी मध्ये टीव्हीवरही सांगितलं त्यांना, मी काय विशेष नाही येतात. खरं म्हणजे तुम्ही होलिस्टिक आपण विचार करतो का, पहिला भाग आहे. मग त्यावेळी त्यांना म्हटलं होतं की यानं काय होतं की RBIचं असं आहे की दुष्काळी नॅचरल आपत्ती धरली जाते, नैसर्गिक आपत्ती. आता नैसर्गिक आपत्ती एखादी म्हटली की त्याला आउट ऑफ बॉक्स विचार करतात आपण, चौकटी बाहेरचा. जसं शेतीविषयी त्यांना चौकटी बाहेर विचार केला पाहिजे. चौकटीत विचार करून चालला नाही, ते काय फर्निचर नाही कट केला आणि तेवढा पीस मिळाला, तुम्हाला चौकटी बाहेर विचार करावा लागेल. आम्ही काय त्यांना म्हटलं की RBI काय सांगतं
ज्यावेळी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ज्यावेळी बोलतो आपण ते नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड आहे, तर स्टेट फंडही आहे, हा नॅशनल कॅलॅमिटी कॉन्टिन्जन्सी फंड आहे. हे RBIचं सगळं सेट आहे बरं का. RBIचे कायदे आहेत, त्यात काही विशेष नाही आहे. मी सांगतो हे कायदे तुम्हाला एक 30 वर्षाचे कायदे मी संकलित केलेले आहेत आम्ही. मग त्यात त्यांनी काय सांगितलं, दुष्काळ हा नैसर्गिक आपत्ती शेतीला आहे. शेतीला 4 आहेत, एक दुष्काळ आहे, एक रोग कीड आहे, नंतर गारपीट आहे, आणि त्याच्यानंतर मला वाटते हा तुमचा धुकं आहे, धुकाने आणि काहीतरी घातलं आहे त्यांनी. तर हे 4 दुष्काळ येत आहेत. आता तुम्ही दुष्काळ शब्द काढल्यामुळं तुम्हाला नैसर्गिक आपत्ती धरतील का शेतीला? धरत नाहीत. म्हणून म्हणतात दुष्काळ जाहीर करा. खरं म्हणजे मला अजून कळालं नाही यांचं. अरे तुम्ही शब्द घाला ना तो. तर त्यावेळी त्यांना म्हटलं होतं, साहेब अधिवेशन चालू होतं, तुम्ही ताबडतोब ऑर्डिनन्स काढा, नाही तर अधिवेशनात तुम्ही सांगा, हे सांगा अधिवेशनात, हे ठराव मांडा आणि माझं नाव फ्रीली घ्या. कारण जे पुढे विरोधक बसलेत त्यांनाही माहिती आहे मी म्हणत होतो एक त्यांच्यावेळी. म्हणत नाही असं नाही, प्रत्येकाला माहिती आहे, माझी व्ह्यूज माहिती आहेत. सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील आमचे एकीकडे विद्यार्थी होते. प्रतिक्रिया काय आली? पण दुष्काळ, नाही, कारण हा मी खूप तुम्हाला काय महत्त्वाचा म्हटलं, मुद्दा आहे मी तुम्हाला खरं. काय म्हटलं मी की ते चांगले ऐकून घेतात, प्रतिक्रिया देत नाहीत. मी मला तरी दिली नाही त्यांनी पाऊण तासामध्ये. म्हणजे असतात, मी इज अ व्हेरी डिसेंट पर्सन, शंकाच नाही. पण मला असं वाटलं की ताबडतोब कृती करतील, म्हणजे माझी अपेक्षा होती बरं का. आता त्यात फायदा कसा तुमच्या माहिती करतात. दुष्काळ हा शब्द जर त्यांनी 15 साली घातला असता लगेच, मी म्हणतो त्यावेळी, किंवा पृथ्वीराज बाबांनी आमच्या कधीतरी घातला असता 12-13ला, त्यावेळी होते ते, एकदा चर्चा झाली ती नाही असं नाही, त्यांची चर्चा झाली होती. तर जर दुष्काळ पडणाऱ्या भागामध्ये दुष्काळ पडला, हा दुष्काळ शब्द घातला असता तर ऑटोमॅटिक रूटमध्ये कर्जाची पुनर्रचना करावीच लागते तुम्हाला. अरे भाई डायरेक्टिव्ह आहेत ना, ह्यात काय मेहरबानी थोडीच आहे की त्याला काय कॅबिनेटचं काय वापरू लागतं का, थोडंच द्यायला लागत. हा पहिला तुम्हाला कर्जाची पुनर्रचना केली तर किती वर्षी करावी त्याचं, म्हणजे पीक कर्ज असलं 2 वर्षी करावी, किंवा मुदत कर्ज असलं 5 वर्षापर्यंत जावं, ठरवून ठेवलेलं आहे. त्यातून दुसऱ्याच सांगितलं होतं की व्याजदर हा तुम्ही ताबडतोब कमी करण्याचं कन्सिडर करावं. तिसरं त्यांनी सांगितलं होतं की जिथं जिथं दुष्काळ पडला, म्हणजे जाहीर करावं लागतो दुष्काळ पडला बरं का. ही दुष्काळ जाहीर करणं ही राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची जबाबदारी आहे, ती बँकाची नाही, हे लक्षात ठेवा. इट इज अ मॅन्डेटरी. यांनी जाहीर केलं पाहिजे. यांनी केला तर प्रत्येक दुष्काळाबाधित जो आहे, आपत्तीबाधित दुष्काळाबाधित, त्याला 10,000 रुपयेपर्यंत कन्झम्पशन लोन, ज्याला खावटी कर्ज म्हणतात, द्यावं असं आहे. आणि मी अजूनही कुठेतरी ऐकलं होतं, हे जे काही 10,000 द्यायचे आहेत खावटी कर्ज, ते त्या गावात जाऊन द्या, आणि ते काहीतरी नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी मॅनेजर ह्या माणसाने द्यावं, आणि ते रेव्हेन्यूचे अधिकारी, शेती खात्याचा, निवडून आलेले सरपंच जे काय असतील ते, आणि बँकेचा, यांच्या समक्ष दिलं जावं. आता तुम्ही सांगा, जर 10,000 मिळाले असते तर सरकारला आता 10,000 द्यायचं काढायला लागलं असतं का त्यावेळी बरं का. तुमच्या माहितीकर सांगतो, हे का सांगतो मला मी, की हे बँकिंग सिस्टीममध्ये आहे, हे बँकिंग सिस्टीममध्ये आहे ना. आणि मग तुम्हाला नॅशनल कॅलॅमिटी कॉन्टिन्जन्सी फंड असतो किंवा डिझास्टर मॅनेजमेंट असतो, त्याचे पैसे ऑटोमॅटिक रूटला येतात. आपल्याला सांगावं लागत नाही, जा दिल्लीला त्यांना बोलवून घ्या, असं करावं लागत नाही. मला का केलं नाही, हा एक मोठा भाग आहे. स्पष्ट बोलायचं तर कुठेतरी असं वाटतं का की अनेकदा कागदावर ज्या योजना आखल्या जातात, मग अशी तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांना कुणीही विचारात घेत नाही, विश्वासात घेण्याचा प्रश्नच येत नाही. दुष्काळ हा शब्द काढला गेला, कुठंतरी सरकारी नोकरशाही जी आहे ती अनेकदा शेतकऱ्यांसाठी बाधक ठरते. त्याचबरोबर असे निर्णय घेताना राजकीय नेते जे सत्तेत बसलेले आहेत ते सुद्धा फारसा विचार न करता प्रत्येक गोष्टीला कृतीला हो म्हणून मोकळे होतात. आता तुम्ही एवढी चांगली सूचना देऊन सुद्धा, म्हणजे पृथ्वीराज बाबांना तुम्ही सांगितलं, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, काहीच उपयोग कोणी केलेला नाही, आणि आता मात्र राज्य सरकारवर एवढा मोठा बोजा आल्याची ओरड केली जाते. नाही, आता हा एक भाग असतात. अजून म्हणाल तो एक पहिला भाग आहे. आता एक असं आहे की मी राजकीय नेत्यांना फारसा दोषी देत बसत नाही, जो तो ज्याच्या त्याच्या समजाप्रमाणे करत असतो. मला आता काही कळतच नाही पब्लिसिटीमध्ये, मी आहे का कुठे एडिटर नाही आहे, मग मी बोलायचं की काय असावं कम्युनिकेशन. आता मला स्वतःला बातमी लिहिता येत नाही, तर तशापैकी राजकीय नेता कसं कालपर्यंत काहीतरी असतो, आज त्याला सांगता अमकं बघ म्हणून. त्यांना माहिती नसतं बिचारानं की आज आमदार होणार आहे का, झाल्यानंतर त्यांना प्रश्न असतो. माहिती नसतं मंत्री अमक्या खात्याचा होणार आहे का, झाल्यानंतर प्रश्न येतो ओशी का पेशी. मग करतो कोण गव्हर्नर आपल्याला, सचिव, काय जे तुमचे मुख्य सचिव करतात. मग त्यांचा समज जेवढा असेल तेवढं होतं, जेवढाच असेल बरं का. आता मला कळत नाही खरं म्हणजे, मी तुम्हाला समज असता एखाद्या अर्थ सचिवानं आत्महत्या केली गो, 4-4 लाख कोटी कर्ज, लाज वाटली नाही तुम्हाला? अरे कशा करता केली तुम्ही? काय धरण्यासाठी पूर्ण करून टाकली तुम्ही? काय केलं काय या काळात? का रानाला रस्ते झाले,
का कांद्याला स्टोरेज झालं तुमचं, काय केलं काय तुम्ही? तर काय माहिती आहे का की हा, म्हणून मी दोष देतो कुणाला माहिती आहे, जे चालवतात त्या शासनाला देत असतो, यांच्यापेक्षा त्यांना देत असतो. कारण त्यांना जे समजलं त्यातलं थोडं यांना सांगत असतात. म्हणजे एका ठिकाणी म्हटलं होतं मी, हायकोर्टला केसही केली होती भ्रष्टाचाराच्या, सिंचनाच्या. कारण सिंचनात आमची दुर्दैवाने PhD आहे असं म्हणायची वेळ आली अमेरिकेत, आणि ते विद्यापीठ जगातले गेले 50 वर्षात पहिलं आहे. मी सांगितलं होतं की ॲक्च्युली टेक्नोक्रॅट्स आर आउटिंग ॲज अ टाऊट टू द पॉलिटिशियन फॉर करप्शन. म्हणजे दुर्दैवानं जे तांत्रिक लोक आहेत ते राजकारणाने किंवा मंत्र्यांना पैसा कसा खावायचं शिक्षण देणारे ठरले, शिक्षक ठरलेत. यांना काय माहिती आहे सांग, खाली इन्फिल्ट्रेशन काय, पर्क्युलेशन काय, फाउंडेशन काय, काय माहिती आहे सांगण्यातलं, काही माहीत नसतं ना. आता हे तुम्हाला अशा अर्थ म्हटलं मी, हा एक भाग झाला की आम्ही दुसरं काय म्हटलं त्यांना, ज्याला त्यांचं सस्टेनेबल चाललं होतं म्हणून तुम्ही. मग परदेशात काय करतात, तर पहिला भाग असतो ना मोठा, तर तुम्ही अमेरिका घ्या, इस्रायल या, कुठेही घ्या, हंगामा अगोदर 3 महिने कमीत कमी. अमेरिकेत कुणी जाऊन आता विचारावं, रिस्क मॅनेजमेंट एजन्सी आहे ज्याला मी इरमा म्हणतो, इन्कम रिस्क मॅनेजमेंट कायदा करायला म्हणून लागलेला आहे. तिथं 3 महिने अगोदर जाहीर करतात की दर काय राहील. आणि अमेरिकेचं शेती खातं USDA हे अभिमानाने सांगतं की आम्ही जाहीर केल्या दरापेक्षा मार्केट कधी वर गेलेलं नाही. आणि आपल्यात अभिमानाने सांगावं लागतं दुर्दैवानं, यांनी जाहीर केलेल्या दरात कधीच मिळत नसतं. सर, तुम्ही हा मार्केटचा विषय काढला, याच्यावर विचारतो मी. आतापर्यंत आपण ऐकलं आहे की शेतकरी आत्महत्या करतो, पण कोणत्याही भाजी विक्रेत्यानं आत्महत्या केल्याचं कधी ऐकवत आलं नाही, किंवा कोणत्याही व्यापाऱ्यानं जे आहे त्यानं कधी आत्महत्या केल्याचं ऐकवत आलं नाही. आपण मार्केटमध्ये जेव्हा जातो तेव्हा कांदा 15 ते 20 रुपये किलो असतो, मात्र तोच कांदा जेव्हा शेतकरी विकतो तेव्हा त्याला 1 रुपयाचा भावही मिळत नाही. एवढी दयनीय परिस्थिती होती. हे जे दुष्टचक्र आहे, हे दुष्टचक्र कसं तोडलं गेलं पाहिजे आणि याच्यावर उपाय काय केला पाहिजे, हा एक प्रश्न. आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे आजही जी समस्या आहे आपल्या शेतीमधली ती म्हणजे नाशवंत मालाची. नाशवंत मालामुळे अनेक कोटींचं नुकसान होतं, जे खूप मोठं नुकसान आहे, आणि याकडे अजूनही तेवढ्या प्रमाणात लक्ष दिलं जात नाही. या 2 प्रश्नावर तुम्ही काय मार्गदर्शन करा? नाही, एक पहिलं काय तुम्हाला सांगितलं की जेवढं नाशवंत जास्त तेवढं उपयोगी जास्त. बिन कोथिंबीरचे पोहे खातं कोण नाही, नाशवंत आहे ते. बिन कांद्याचे किती लोक आहेत, काही असतील म्हणजे त्या समूह असतो काही न खाणारा कांदा लसूण, पण कोण असतं का, नसतं. पण त्याची किंमत जास्त आहे ना, आहे. फळं भाजीपाला सर्वात जास्त नाशवंत आहे. तर एक असं आहे की तुमच्या माहितीकरता 70 ते 80 हजार कोटी वर्षाला, 70 ते 80 हजार कोटी फक्त साठवणुकीच्या सोयी नाहीत म्हणून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेत. 70 ते 80 हजार कोटी GDP देशाचं किती होईल, राज्याचं किती होईल, तुमच्या माहितीकर सांगतो. मग मी काय म्हटलं, अरे 15,000 कोटी कांद्याच्या स्टोरेजला टाका ना तुम्ही. 7 महिने कांदा तुमचा टिकतो जर चांगलं स्टोरेज त्या ह्युमिडिटीनं आर्द्रतेनं आणि त्या टेम्परेचरनं असलं तर. मग काय बिघडलं तुम्हाला करायला? 70 ते 80 हजार कोटी आकडा काय झाला तुमचा? तुम्हाला 30,000 ते काय 31,000 32,000 कोटी देणार आहेत. वाटतं की सर्वात जास्त मोठी कर्ज मुक्ती माफी म्हणा जे काय म्हणतात ते. मग हे करत नाहीत पहिला भाग. दुसरा हे म्हणाले येतात काय माहिती आहे का, की ज्यावेळी व्यापारी एखादा घेतो, कोथिंबीर असो, भेंडी असो, काही असो, त्याला काय किमतीला घेतो आहे माहिती आहे, त्यापेक्षा जास्त नाही विकतो तो. म्हणून मी एक नेहमी म्हणत असतो की कपडे घालणारा आत्महत्या करत नाही, कापड विकणारा करत नाही, कापड शिवणारा करत नाही, आणि तो सूत कातणाराही करत नसतो जेनिक प्रेरित झाला, फक्त करतो कापूस उत्पादक. का, तो विचार करायची गोष्ट आहे. तसं माझं म्हणणं जर कायदा असला या दराने त्याला गेलंच पाहिजे, तो आत्महत्या करेल का? कारण ते देणं शासनाची वैधानिक जबाबदारी, स्टॅट्युटरी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो आपण. आणि ती असली एकदा वैधानिक तुम्हाला की अर्थसंकल्पात पहिले पैसे शेतीची बाजूला कोण ठेवावे लागतील, मग तुम्हाला वाटण्या करावं लागतील. आता तसं नाही, जमलं तर शेवटी शेती 2-3% तुमचं भागवा, असं नसतं. मी आता हे घडलं तर शेतकरी हातात तुम्ही बंधन घालू शकता. कारण असं असतं, बंधन असं घालता येईल की शासन सगळं करू शकतं का, बऱ्याच गोष्टी असतात ना. बंधन घालू शकता, शासन जे सांगेल ती पीक पद्धत त्यानं केली तरच त्याला मिळेल. बंधन घालू शकता, आम्ही ते 100% पाळू, फक्त तुम्ही कायद्यानं दर द्या आम्हाला. मग बा एक लासलगावला कांदा जास्त असेल, काय सातारा जिल्ह्यात लोणंदला असेल, जळगावला केळी असतील, जे काही तुम्हाला सांगायचं सांगा ते. तिथं कोकणात काय आंबे असतील किंवा काजू असतील, इथं केलं तरच आम्ही तुम्हाला देऊ जो काही भाव आहे तो, असं तुम्ही सांगू शकता. तो आम्ही कायद्यानं पाळू. पण आम्ही पाळल्यानंतर जर आलं नाही, कुठल्याही कारणाने घडलं, तर मात्र सरकार जबाबदार असेल ती भरपाई द्यायला. कारण सरकार तुम्ही पगार मात्र 100% घेता. कोकणात आंब्याला काय त्या हे आला, आम्ही वॉटर टिश्यू म्हणतो, तो आला तरी तुम्ही घेणारच आहे. नाहीतर केळीला काय झालं ते झोपल्या बागा तरी तुम्ही पगार घेणारच आहे त्या बागात. किंवा तुमचे मोसंबी आणि संत्रा झोपल्या, बाजारपेठ आलं तरी खाली घेणारच आहे तुम्ही. तर माझं म्हणणं यावेळी तुम्ही असं करा, किंवा
4 रुपयाला डाळिंब विकली गेली परवा किलोने. अहो 4 रुपयाला किलो डाळिंब, मला कळत नाही, माती जास्त आहे ती काय सांगोलीकर ओरडत असतील. मला शेतकरी म्हणाले, साहेब तुम्ही सांगता टोमॅटो करा. अहो 60 टन टोमॅटो आम्ही एकरी काढले ओपन फील्डला. 60 टन बारामतीजवळ शेतकरी आहे. 60 टन म्हणजे अहो 1.5 किलो चौरस फुटाला झाले. हे काय कमाल आहे का? आणि तो म्हटला 3.5 रुपयाने किलो गेले. ज्यावेळी मी केलं सर त्यावेळी म्हटला 15 रुपये किलो होते. झोपलो म्हटलं, अधिक काढलं आणि खड्ड्यात गेलो. तुम्ही सांगा त्या दिशेनं तो गुंतवणूक करू शकतो. मग आमचं एक म्हणणं काय, तुम्हाला मगाशी सांगायचा मुद्दा राहिला मी, जगामध्ये काय माहिती आहे का की शेतीमध्ये धोका आहे जगात सर्वांनी कबूल केलेलं आहे, पण शेतीच्या जगू शकत नाही ही सर्वांनी कबूल केलेलं आहे. कारण आम्ही मगाशी ज्यावेळी आमच्या कर्जमुक्ती अभियानात म्हटलं होतं की शेतकऱ्यांना आवाहन केलं, तर संप ही संकल्पना नव्हती बरं का, अजूनही नाही तशी. आम्ही फक्त एवढंच म्हटलं होतं की 7 दिवस तुम्ही त्यागाची तयारी ठेवा, फक्त दुधाचं तूप करा, भाजीपाला रानात तोडू नका आणि गप्प बसा. फार तर कोथिंबीरचं धन होतील, काय करायचं ठरवू आपण. कारण तर साधं मेख आहे आमची की चहाशिवाय मला माहिती आहे कोणी राहू शकत नाही, आणि किती आयात दूध करणार ते तर बघायचं आहे मला एकदा. आणि मला बघायचं आहे बिन भाजीपाला राहतात का हेही बघायचं आहे का. 50% व्हेजिटेरियन लोक आहेत ना, कसे राहतात तेही बघायचं आहे मला. कारण काय हे झालं की असं आहे की जी महागाई निर्देशांक आहे WPI म्हणतात, होलसेल प्राईस इंडेक्स, त्यामध्ये 22.5% शेतीचा वाटा आहे. मग ते काय होईल, वर जाईल ना. आता म्हणतात 2.7% आम्ही भारतात सर्वात कधी नाही ते कमी आलो. अरे शेतकऱ्याला दर पडला आणि त्याचं मरण, म्हणजे तुमच्या चरणाला सगळे महागाई कमी आली ना. तर त्याला तुम्ही दर दिला की हा प्रश्न येत नाही. आम्ही त्यावेळी स्पष्ट सांगितलं शेतकऱ्यांना की तुम्ही असं करा, हे जर 7 दिवस तुम्ही केला, मला माहिती आहे 100% हे गुडघे टेकणार, माहिती आहे, पाहिजे तुम्हाला पाहिजे. कारण का आम्ही कोणाचा वाटा घेत नाही, कोणाचा वाटा घेत नाही बरं का तुमच्या माहिती करता. नक्कीच, म्हणजे बुधाजीराव सांगतात तसंच आहे. शेतकऱ्याला कुणाची भीक नको आहे, कुणाचं हिरावून सुद्धा घ्यायचं नाही आहे. पाहिजे असतात ते हक्काचे दाम, फक्त हक्काचे दाम. आणि त्यासाठीच अमेरिकेत जर घडू शकतं तर भारतात का नाही, का नाही तशी वैधानिक तरतूद केली जात की शेतकऱ्याला त्याचं हक्काचं दाम योग्य पद्धतीने मिळावं. बुधाजीराव म्हणजे कृषी क्षेत्रातील शेतीविषयक माहितीचा धबधबाच, म्हणजे त्यात आपण सर्वच एक प्रकारे एवढी माहिती ते देत आहेत की डोळे उघडले जात असतील अनेकांचे. झोपलेल्या ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं असेल त्यांनासुद्धा कुठंतरी आपल्याला जागवायचं आहे. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया. ब्रेकनंतर हा धबधबा असाच अखंड सुरू राहील. न्यूजरूममध्ये आज फक्त आणि फक्त शेतीवर चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक आपल्यासोबत आहेत. माझे सहकारी प्रियाला काही प्रश्न आहेत त्याबद्दल. सर, तुम्ही आता म्हटलं आधी की पिकाची अट शेतकऱ्याला सरकारने घालावी आणि त्याचं नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई सरकारने द्यावी. पण आता खाजगी कंपन्यांकडून, खाजगी बियाणांच्या कंपन्यांकडून ह्याची शेतकऱ्यांची फसवणूक होते, बोगस बियाणं वाटप केलं जातं. त्यामुळे महाबीज हे सरकारच्या बियाणांच्या कंपनीवर विश्वास ठेवून शेतकरी ते बियाणं घेतो. पण आता तेच बियाणंही उगवत नाही आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून खरीप हंगामासाठी ते बियाणं घेतलं पण ते उगवलं नाही आहे. तर याची नुकसान भरपाई सरकारकडून मिळायला हवी का? कारण ते महाबीज सरकारकडूनच दिलं जातं. एक महत्त्वाचा प्रश्न आहे की नागपुरातली आत्ताच जय महाराष्ट्राने मोठी एक स्टोरी दाखवलेली की नागपुरात त्यांनी जे बियाणं सोयाबीनचं वाटलं महाबीजनं, सरकारच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गत ते वाटण्यात आलं. मध्य प्रदेशातून आणलेलं बियाणं होतं, मात्र ते उगवलेलंच नाही आहे. म्हणजे खाजगी तर खाजगी, सरकारी कंपनीसुद्धा एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करते. नाही, कारण म्हणजे असं आहे की जे बियाचं प्रमाणीकरण म्हणतात सर्टिफिकेशन, त्यात 97% शुद्धता असली तरच ते अलाउड असतं बरं का, सर्टिफाय केलेलं. त्या पाकिटावर तर आहे तसं. नाही नाही नाही, तुम्हाला सांगतो मी, हे नसलं तर खरं फौजदारी करता येते त्याच्यावरती. सर, मग महाबीजचं जे पोतं होतं त्याच्यावरती फक्त म्हणजे जे ग्राम म्हणजे त्या वजन त्याचं आणि त्याचं सोयाबीन हे फक्त नाव म्हणजे त्या बियाणाचं नाव, याच्याशिवाय त्याच्यावर काहीच उल्लेख नाही आहे. म्हणजे सरकारकडूनच असं केलं जातं. तर त्यासाठी काय करावं 2 लागेल? गोष्टी आहेत. एक तर असं आहे की ते महाबीजचं पाकिट वापरून कोणी भरलेलं आहे का, पहिला भाग बरं का, सरकारनेच नाही, वाटलेलं, नाही, महाबीजने वाटलेलं. पहिला भाग. दुसरा असा आहे, जर वाटलं असलं तर त्यांना आत घातलं पाहिजे, कारण ते अलाउड नाही बरं का तसं. कारण मागे एक कंपनी, मला वाटतं महकू कुठल्या त्या कंपनीला केलं होतं त्यांनी. आमचे एक विद्यार्थी होते, डायरेक्टर होते त्यावेळी, आणि राधाकृष्ण विखे त्यावेळी हे होते, मंत्री होते. आणि त्यांनी ही केस मला वाटतं अमेरिकेच्या ह्याच्यापर्यंत गेली होती, व्हाईट हाऊसपर्यंत गेली होती केस, मोठी चर्चेला. खरं ते गैर आहे बरं का, अगदीच गैर आहे. आणि ते नुकसान भरपाई शासनाने दिलीच पाहिजे ताबडतोब. त्याची नाही नुसती, जर जे काही सोयाबीनचं उत्पन्न जर 30 क्विंटल येत असेल आणि त्याचा दर जर 40 रुपये होत असला तर 40 × 30 1,20,000
याला म्हणतो आम्ही भरपाई. मग बरं आता त्या शेतकऱ्याने काय करावं, म्हणजे शेतकऱ्याने तक्रार करायची तर कोणाकडे करायची, त्याने कोणाकडे धावून एक तर पहिला भाग असा आहे की पावसाने झोडपलं आणि सरकारने झोडवतं बोंबलाही कोणापडा प्रश्न असतो बरं का गावठी भाषेत. तर आम्ही काय म्हणतो की पहिला भाग त्याने की शेती खात्यावर तक्रार ताबडतोब केली पाहिजे. आणि दुसरा भाग असा आहे की शासनाने ताबडतोब इंटरव्हेन केलं पाहिजे हे होऊ नये म्हणून. म्हणून आम्ही जो इरमा कायदा म्हणतो ना, त्यात एक असं असतं की बी तुमचं खोटं असो किंवा तुमचे जे काही रासायनिक खतं आहेत किंवा जी खतं घेतलीत त्याची कार्यक्षमता कमी असो, सिंचन वेळेवर मिळो नाहीतर पाऊस वेळेवर न पडो, अति पडो कमी पडो, हरणं येवोत, बिबट्या येवो, हत्ती येवो किंवा गेंडा येवो किंवा आमच्या रानात मोर आहेत चुरळा बरेचसे, कुठल्याही कारणानं किंवा दर खालीवर होत की तुमचा कायदा बदलो आंतरराष्ट्रीय, कोणत्याही कारणानं शेतकऱ्याचं त्याच्या श्रमाखेरीचं नुकसान झालं ते भरून देणं ही शासनाची कायद्यानं जबाबदारी झाली पाहिजे. त्याला वैधानिक विथ बजेट हे तुम्ही केला की हा प्रश्न कधी येत नाही बरं का. हा कधीच प्रश्न येणार नाही. 100% शेतकरी सगळे तुम्हाला शेतीकडे जातील नोकरी सोडून तुमच्या. आणि मी सांगतो की 50% मायग्रेशन उलटं होईल ताबडतोब शहरातनं, कारण त्याला माहिती आहे 100% आपल्याला काहीतरी म्हणजे शेती खरोखरच फायद्याची ठरू शकेल अहो त्यामुळे. मी आयकर देणार शेतकरी निर्माण करतो म्हणून सांगितलं त्याला, तर फायद्याच काय धरून बसला. सेंद्रिय खत शेतीसाठी नेहमीच चांगलं राहते, पण आता या GST बिलानुसार 5% रासायनिक खतावर सरकारने कमी केलेलं आहे. याच्यानंतर सेंद्रिय खतावर परिणाम पडणार का? नाही, एक काय माहिती आहे का की माझं एक म्हणणंच आहे की ज्यावेळी इरमाचा कायदा म्हणतो ना, असा कायदा झाला की रासायनिक खताची अनुदानं सगळी काढून टाका म्हणतो मी. खताची काढा, तुमच्या औषधाची काढा, ट्रॅक्टरची काढा, स्प्रिंकलरची काढा, ड्रीपची काढा, अनुदानमुक्त शेती करेल 100%. तो का करेल? कारण त्याला ती किंमत मिळणार आहे. त्याला काय करायचं घेऊन तुमच्या, आम्हाला विजेचं अनुदान नको, आम्हाला पाण्याचं अनुदान नको, उत्पादन आधारित बाजारभाव द्या, हा पहिला भाग आहे कायद्याने. आता तो करत नाहीत, हे करत नाहीत, ते करत नाहीत. आम्ही तिसरी जी मागणी केली ती ना की शेती हा शारीरिक श्रमाचा उद्योग असल्यामुळं 60 वर्षानंतर शेती करणं अवघड आहे, तर शेतकरी पत्नी आणि पतीला तुम्ही पेन्शन द्या. आणि चौथा आम्ही सांगितलं तर कायद्याने आसमानी सुलतानी संकटापासून कोणत्याही कारणाने शेती नुकसान झालं तर ते भरून देणं हा इरमाचा कायदा करा. आणि नंतर एक छोटा विषय राहिला तुमचा की आता जी कर्जमुक्ती बोलतो ना, कर्जमाफी जे म्हणतायत, त्यात काय विशेष नाही. तसं बँकांना NPAची तरतूद असते, ती रिझर्व्ह बँकेच्या कायद्याने असते. हे काय मी सांगतोय कायद्यानं कुणीही वाचावं. त्या 3 वर्षा पुढं जर ते म्हणजे एक जर तुम्ही वेळेवर भरलं कर्ज त्याला स्टँडर्ड लोन म्हणतात, आणि वेळेवर भरलं नाही 3 महिन्याच्या पुढं त्याला सब स्टँडर्ड असं म्हणतात ते. तर सब स्टँडर्डमध्ये लोन जर 3 वर्षापुढं झालं नाही तर ते असेट इट इज क्लासिफाईड एज लॉस असेट, त्याचाच फायदा मल्ल्याने घेतलेला आहे. आमचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, शेती करता गेल्या वर्षी 9 लाख कोटी कर्ज काहीतरी वाटलं होतं म्हणतात, आता 10 लाख कोटी केलेलं आहे. अरे 10 लाख कोटी जर कर्ज केलेलं आहे तर 10 लाख कोटी जर बुडलं आमचं कसल्या कारणाने तर भरायसाठी विमा आहे का? तर विमा तुमचा 9,000 फक्त कोटीचा आहे. म्हणजे 10% म्हटलं तसं 90,000 तुमचा आहे, 5% म्हणजे 1,80,000. एक साधं बरं का कायदेशीर सांगतो. मग बँकात ही जी तरतूद शेतीच्या करता कुठं वापरता तुम्ही? वापरत नाही तुम्ही. तर माझं म्हणणं शेती करता वापरा ना तुम्ही. तर माझं म्हणणं होतं की जे काही विरोधक आहेत महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते आणि आपले मुख्यमंत्री यांनी दिल्लीला जावं. हे मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं बरं का मी, दिल्लीला जावं आणि त्याने अर्थमंत्र्यांना सांगावं की ज्यावेळी शेती अडचणीत येईल, म्हणजे कायद्याने येईल किंवा तुमच्या नैसर्गिकपणे येईल, त्यावेळी बँकाची NPAची तरतूद वापरून त्याच्या कर्जमुक्ती करणं याकरता त्यांनी रिझर्व्ह बँकेला सांगावं. रिझर्व्ह बँक सगळ्या बँकांना सांगेल ताबडतोब. हे नॅशनलाइज बँका यांचं किती सांगायची गरज नाही. गेल्या 2 वर्षामध्ये फक्त 1,12,008 कोटीचं कर्ज आपण बँकांना ऑफ केलेलं आहे. आणि त्यात एक नाव बिर्लासुद्धा असेल बरं का तुमच्या माहिती. कॉर्पोरेट सेक्टरचं मी आपण माझं म्हणणं आहे की का केलं, ह्यामुळं केलं. आणि NPA तरतुदी बँका आपल्या फायद्यातनं करतात. ज्या तरतूद केल्या त्यावरती भारत सरकारला कर भरत नसतात, त्यामुळे बॅलन्स शीटला यांचा फरक पडत नसतो. हे मी म्हणतो की मला काय कळत नाही. हेच जर एक ठराव केला असता, मी खरं सांगितलं होतं त्यांना की ह्या विरोधकांना नेणार, TVवरही सांगितलं होतं. मी सांगितलं होतं सरळ तुम्ही एक ठराव करा, शेतकऱ्याच्या पूर्ण कर्जाची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेते, मी मुख्यमंत्री घेत आहे, पहिला भाग आहे. जे त्यात पात्र नाहीत त्यात तुम्ही बाजूला काढा. कायद्यात आहे ना, शिक्षा करतो ना गुन्हेगारला, रस्त्याला पोलीस सिग्नल तोडला की शिक्षा करतो, मला त्याला शिक्षा करा ना, आपलं काय अडचण आहे त्याला. पण बाकीच्यांना तुम्ही शिक्षा करू नका ना. हा पहिला भाग सांगितला होता. हे एकदा केला NPA तरतूद तुम्ही काढा, किती आहे ती बँकांना सांगा, ही आता ऑफ करून टाका अर्थमंत्र्याला सांगून. तिसरं काय करा तुम्ही, जे चक्रव्याज आहे चक्रव्याज बाजूला काढून टाका.
आणि जे उरलेले पैसे आहेत आता जे डिफॉल्ट पेमेंट म्हणतात ना, त्या माझं वाक्य आहे खरं म्हणजे. माझं म्हणणं होतं 5 वर्षामध्ये जे काही 30,000 कोटी शिल्लक असेल, 1,10,000 कोटी एकूण टोटल कर्ज म्हणतात ते, तर जे आहे ते आम्ही 5 वर्षात देतो म्हणून सांगा तुम्हाला. आणि तोपर्यंत इरमा कायदा 100% आम्ही लागू करतो. लागू केला की त्याच्यापुढे तुम्हाला अनुदान नकोच आहे ना, कारण अनुदान मुक्त शेती झाली ना आमची, अनुदान प्रदूषण मुक्त झाली. अहो जर जैविक शेती झाली तर अर्धा औषधाचा खर्च कमी होईल तुमचा लगेच, सगळ्यांचाच तुमच्या माहिती करतो. प्रदूषणमुक्त शेती झाली तर शेती उत्पन्न कमीत कमी 15% वाढेल, असं मी सांगत नाही, असे जागतिक अहवालही सांगतात भारताविषयी. त्यात काही म्हणजे हे नाही. बुधाजीराव जे सांगतायत की सातत्यानं त्यांचा जो आग्रह आहे की शेतकऱ्याला सक्षमतेनं स्वतःच्या पायावर उभं करता येईल, गरज फक्त एवढीच आहे की आता वायदा नको तर प्रत्यक्षात कायदा पाहिजे, आणि तोही कायदा असा की ज्यात कोणत्याही पळवाटा नसला पाहिजे. नाही तर पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या ऐवजी भलत्यांचंच भलं होताना दिसेल. म्हणजे अगदी कर्जमुक्तीसाठी सुद्धा त्यांनी जी योजना सुचवलेली आहे की कॉर्पोरेट सेक्टरला तुम्ही लाखो कोटींचा मलिदा वाटता, त्यांच्यासाठी सर्व तरतुदी येतात, त्यांच्यासाठी अगदी बेलआउट पॅकेजसुद्धा येतात, मात्र शेतकऱ्यांसाठी जेव्हा येतं तेव्हा मात्र अगदी अगदी मनावर दगड ठेवून काहीतरी केल्यासारखा आव आणला जातो. आणि त्यामुळे कसं अर्थव्यवस्थेला धक्का बसेल ते सुद्धा ठासून सांगितलं जातं. मात्र आता उपकार नको, जो हक्क आहे शेतकऱ्यांचा तोच द्या. आणि त्यासाठी मला असं वाटतं की सरकारनं जास्त काही नको, बुधाजीरावांसारख्या कृषी तज्ज्ञांच्या काही प्रॅक्टिकल गोष्टी जर व्यवस्थित समजून घेतल्या तर खूप काही घडू शकेल आणि आपला शेतकरी खऱ्या अर्थानं सक्षम शेतकरी बनून उभा टाकू शकेल. आणि त्याला कोणत्याही अनुदानाची नाही, कोणत्याही लढ्याची सुद्धा भविष्यात गरज भासणार नाही, एवढं नक्की. प्रश्न एवढाच आहे की राजकारणी आपले मनाची कवाडं तेवढी उघडतील का? आज आपण निजरूममध्ये इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.